माझा लाल सलाम. मी कॉम्रेड मेघा अर्जुन पाकले. तसेच मी भारतीय महिला फेडरेशन सांगली जिल्हा सचिव आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अभिमान या गोष्टीचा वाटतो की मी या कुंडलची लेक आहे. तर मी कुंडल पंचायत समिती गणातून लढण्याची एक उमेद आणि काही स्वप्न आहेत, ज्या माझ्यासारख्या सर्वसामान्य स्त्रिया, ज्या माझ्यासारख्या मुली, ज्या उराशी त्यांच्या आहेत पण त्या बाहेर पडत नाहीत, तर त्यांना बाहेर पाडण्यासाठी मी स्वतः ही पंचायत समिती गणातून लढण्याची एक उमेद त्यांच्यापर्यंत नेऊन त्यांच्यातला एक आत्मविश्वास, एक स्वाभिमान जागा करण्याचा माझा हा प्रयत्न आहे. तर या भारतीय कम्युनिस्ट पक्षामध्ये येण्याचं हे कारण, गेले 10 वर्ष झालं सातत्याने समाजकार्यामध्ये मी असतेच, पण इथून पुढेही योग्य ट्रॅक मध्ये मी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या आलेली आहे. आणि त्यातून मला बऱ्याचशाच अशा विधवा, वंचित, एकल, गरीब, गरजू अशा महिला मला सर्वे करताना सापडल्या. तर मला भारतीय महिला फेडरेशनचं जेव्हा जिल्ह्याचं सचिवपद दिलं, तेव्हा अगदी मला तळागाळातल्या लोकांच्या पर्यंत पोहोचण्याचं एक साधन म्हणजे माझं पद आहे. आणि त्या पदाला स्वीकारून मी अगदी तळागाळातल्या लोकांच्या चुलीपर्यंत जाऊन त्या महिलांच्या समस्या जाणून घेतल्या. तर आज खरोखर सर्वसामान्यातल्या सर्वसामान्य लोकांना भारतीय कम्युनिस्ट पक्षाची गरज आहे असं मला दिसून आलं. आणि त्याच्यामध्ये मी माझं सर्वस्व देणार आहे. तर एक तुम्हाला सांगते की मतदान करण्याचा अधिकार आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे मिळाला. आणि निवडणूक लढण्याचा सुद्धा अधिकार आपल्याला आहे. तर सर्वसामान्य जनतेने का पुढे येऊ नये? का सर्वसामान्य कुटुंबातली महिला, सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा, सर्वसामान्य कुटुंबातली मुलगी उभा राहू शकत नाही का निवडणूक लढण्यासाठी? तर हा विचार घेऊन आणि ही संधी मला भारतीय कम्युनिस्ट पक्षाने उपलब्ध करून दिल्याबद्दल मी खरोखर त्यांची आभारी आहे. आणि मला यातून समाजासाठी काहीतरी करायचं आहे, गोरगरीब लोकांच्यासाठी काहीतरी करायचं आहे. मी ही एक सर्वसामान्य कुटुंबातली मुलगी आहे, महिला आहे. माझे वडील तुम्हा सर्वांचे परिचितच आहेत, अर्जुन गोपीनाथ पाकले. आज ते गाव निमंत्रणाचं काम करतात, पत्रिका वाटपाचं काम करतात. तर आम्ही ही सर्वसामान्य कुटुंबातलीच लोक आहोत. जरी माझे वडील गरीब असले तरी आम्ही स्वाभिमान आतापर्यंत विकलेला नाही, एवढं नक्की सांगते. कारण निवडणूक लढण्याचा अधिकार आम्हा सर्वसामान्यांना देखील आहे. तर आपण फक्त युवा पिढीने एकच लक्षात घ्यावं की आपल्यासारख्या लोकांची गरज आज देशाला आहे. भले बॉर्डरवर तिकडे जवान लढत असतील तर सर्वसामान्य गरीब लोकांसाठी आपण लढायचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही भारतीय कम्युनिस्ट पक्ष हा अभ्यासा आणि मग याच्यामध्ये उतरा. आणि याच्यातून नक्कीच आपण गोरगरीब लोक भरारी घेऊन एक उंच उंच आकाशात आपले विचार घेऊन सर्वसामान्यांसाठी नक्कीच लढू शकतो. तर मी मेघा अर्जुन पाकले पंचायत समिती साठी उभे आहे. तर आमचे चिन्ह आहे विळा कणीस. तसेच जिल्हा परिषद गटातून कॉम्रेड वैभव काका पवार हे देखील शेतकऱ्यांच्यासाठी सातत्याने लढत असतात. आता आपला ताजे उदाहरण द्यायचं म्हटलं तर
कुंडलवाजर रस्त्याची अडवणूक न्यायासाठी, शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी, त्यांच्या हक्कासाठी जी केली होती ती आपले कॉम्रेड वैभव काका पवार यांनी सगळ्या संकटांना झुंज देऊन ती लढाई पूर्ण केली आणि शेतकऱ्यांच्यासाठी सातत्याने ऊस दर असेल, वीज बिल असेल, जे काही तुमचं अगदी तळागाळातल्या लोकांना अगदी भावाप्रमाणे, आमच्यासारख्या महिला आहेत त्यांना अगदी बहिणीप्रमाणे समजून घेऊन ते सातत्याने लढा देत असतात. तर अशा गरीब घराण्यातल्या आणि सर्वसामान्य कुटुंबातल्या या आमच्या भावाला कॉम्रेड वैभव काका पवार यांना देखील विळा कणीस या चिन्हाला मतदान करून तुम्ही सहकार्य करायचंय. आणि या माणसाने गरिबीतून हालाकीचं जीवन काढलं. एक गरीबीच गरिबीला समजू शकतो, ही एक वाक्य माझं खरंच लक्षात ठेवा, की एक माणूस गरिबीतनं जर वर आला तर त्याला पुढच्या माणसाची किंमत कळते, त्याला समोरच्या माणसाची समस्या कळते, त्याला समोरचा माणूस काय मांडतोय आणि तो काय म्हणायचा प्रयत्न करतोय हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि तो फक्त एकच व्यक्ती असा असतो की तो गरिबीतनं गेलेला असला पाहिजे, तर आपल्यासारख्याची किंमत त्या समोरच्या व्यक्तीला कळणार आहे. तर आपण म्हणतो आम्ही सर्वसामान्य आहे. सर्वसामान्य आपण का झालो? आपले विचार हे श्रेष्ठ आणि श्रीमंत असलं पाहिजेत, आपण सर्वसामान्य नाही, एवढं मला वाटतं. माणूस हा विचाराने श्रेष्ठ असावा, श्रीमंत असावा, भले तो परिस्थितीने गरीब असू दे, पण विचाराने तो श्रेष्ठ असला पाहिजे. आज आपण बघतोय वातावरण सगळं इलेक्शनचं म्हटल्यावर सगळे भाव भावकी सगळी विस्कटीत झालेली आपल्याला दिसते. पण इलेक्शन हे 2 दिवसापुरतं असतं, पण आपण सगळे एकत्र असतोच. तर मला एक शाहीन शेख यांचं वाक्य आमच्या ऑफिसला जेव्हा ते भेट द्यायला आले होते तेव्हा एक आठवतं, की माणसाने भावकीच्या, धर्माच्या, जातीच्या बंधनात न राहता माणुसकीच्या नात्याने आणि विचारांच्या भावकीमध्ये जर एकत्र जर आपण आलो तर आपल्याला सर्वसामान्य लोक कोणच म्हणणार नाही, का तर आपले विचार श्रेष्ठ आहेत म्हणून. तर सर्वांना माझी एकच विनंती आहे की माझी उमेदवारी यासाठीच आहे की माझ्यासारख्या गरीब, गरजू, एकल, विधवा, वंचित महिलांना आम्ही न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे. शेतकरी लोकांना न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न करणार आहे. बेरोजगारी लोकांना त्यांच्या हाताला काम देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आपण फक्त कोणाच्या मागे नाही लागायचं, तर आपण स्वबळावर, स्वहिमतीवर आपल्या करून दाखवायचं. आणि ही ताकद फक्त आणि फक्त भारतीय कम्युनिस्ट पक्षामध्ये मला मिळाली. खरंच मी त्यांची आभारी आहे. एक सर्वसामान्य कुटुंबातली मी मुलगी, पण आज तुमच्या समोर भारतीय महिला फेडरेशनच्या सांगली जिल्ह्याच्या सचिव पदावर मी काम करते आणि ही संधी मला त्यांनी माझं काम बघून मला उपलब्ध करून दिली. याबद्दल मी खरोखर या पक्षाचे आभारी आहे. आणि या पक्षातून मला जास्तीत जास्त गोरगरीब, एकल, गरजू, विधवा, वंचित महिलांच्या पर्यंत जाऊन जे काही त्यांच्यासाठी करण्यात येईल तो प्रयत्न मी करेन. सातत्याने कामात राहीन आणि सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देईन अशी मी तुम्हाला ग्वाही देते. आणि मला अजून एक इथं सांगावंसं वाटतंय की आम्ही पलूस कोर्टाच्या समोर आमचं क्रांतिसिंह नाना पाटील किसान सेवा केंद्र आम्ही चालू केलेलं आहे. तर त्या ऑफिसमध्ये आम्ही सर्व प्रकारचे दाखले, उतारे, प्रशासकीय कामं जे असतील ते आम्ही अगदी मोफत दरात करून देतो. का तर मला सर्वे दरम्यान ज्या महिला सापडल्या तर त्या अगदी 80 वयाच्या आहेत, कोण 90 वयाच्या आहेत, कोण एकट्या आहेत, कोण
किती गरीब, त्यांना खायला अन्न सुद्धा नाही. तर अशा लोकांना रेशन कार्ड काढून देणं, अशा लोकांना पेन्शनचं काम करून देणं, अशा लोकांना पाठिंबा देणं, आधार देणं. आज असंख्य महिला पोलीसमध्ये आहेत आणि माझ्या संपर्कात असणाऱ्या महिला मला आज म्हणतात, की मॅडम तुम्ही आहे म्हणून आम्ही आहे आणि तुमच्यात आम्हाला आई-बाप दिसतो. तर या सर्वसामान्यांचा आधार व्हायला मला का नाही आवडणार? तर तुम्ही सर्व लोकांनी मला विळा कणसाला मतदान करून आम्हा दोघांनाही, या गोरगरिबांचा वाली म्हणून आम्हाला दोघांनाही बहुमतांनी विजयी कराल, अशी मी तुम्हाला विनंती करते. आणि मला खरोखर तुमच्याकडून अपेक्षा आहे की तुम्ही आम्हाला विळा कणसाला मत देऊन आम्हाला विजयी कराल. का तर सभोवताली भरपूर तण वाढलेलं आहे, भ्रष्टाचाराचं वाढलेलं आहे, गुलामगिरीचं वाढलेलं आहे आणि ते फक्त तण काढायचं एकमेव साधन म्हणजे आपलं विळा कणीस आहे. तर हे विळा कणीस हाती घेऊन आपण सर्वसामान्य आणि गोरगरीब लोकांच्यासाठी लढून तुम्ही आम्हाला प्रचंड बहुमतांनी विजयी कराल, अशी मी आपल्याला विनंती करते. मी इथे थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, लाल सलाम. लाल बावटे की भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा, क्रांतिसिंह नाना पाटलांचा, जी डी बापू लाड यांचा. धन्यवाद.